Mutual fund investments are subject to market risk. Please read all scheme related documents carefully before investing. Past performance हे फ्युचर रिटर्न्सची गॅरंटी नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्लामसलत करावी. मी संतोष गोसावी, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 109292. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास व्हॉट्सअप क्रमांक 7972645522 या नंबरवर संपर्क साधावा. मला आज सकाळी एकाचा फोन आला. माझे एक एक्झिस्टिंग क्लायंट आहेत. त्यांनी मला सांगितलं की सर माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत, तर आपण 1 लाख रुपये कुठे इन्व्हेस्टमेंट करणार होतो. आणि मी त्यांना एक पर्टिक्युलर स्कीमचं नाव सांगितलं. 15 मिनिटांनंतर त्यांनी मला परत फोन केला आणि मला म्हणाले सर आर यू शुअर आपण त्या स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय. त्यांचा जो प्रश्न होता ना, तो प्रश्न मला असं जाणवलं की या प्रश्नामध्ये काहीतरी, म्हणून मी त्यांना अजून कुठून विचारलं. असं का विचारलं तर त्यांनी मला सांगितलं सर त्याचा NAV बघितला का. मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर गुंतवणूक करताना NAV बघून तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय जर घेत असाल ना, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा ठरणार आहे. आज सुद्धा बरेच लोक गुंतवणूक करताना मला नेहमी विचारतात सर NAV किती आहे. मित्रांनो, NAV स्वस्त आहे किंवा NAV महाग आहे या मेरिटवरती जर तुम्ही त्या फंडच्या बद्दलचं म्हणजे या प्राइसिंग वरती जर तुम्ही त्या फंडच्या बद्दलचा मेरिट जर ठरवणार असाल तर हा खूप चुकीचं तुमचा निष्कर्ष निघू शकतो. कारण ज्यावेळेस आपण गुंतवणूक करतो ना, मला सांगा गुंतवणूक करताना तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता का. गुंतवणूक करताना तुम्ही एक्सपेरिमेंट नाही करू शकत, कारण तुमचे कष्टाचे पैसे तुम्ही तिथं लावलेले असतात आणि डेफिनेटली तुम्हाला त्याच्यातनं कमी मिळालेलं चालेल पण परतावा हा चांगला लागत असतो. मित्रांनो, हे सगळं तुम्हाला का सांगतोय, कारण मी एक रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. माझं काम लोकांना फायनान्शियली एज्युकेट करणं आहे, हँड होल्डिंग करून त्या लोकांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचवणं हे आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. समजा तुम्हाला गुंतवणूक करायची, तुम्हाला 1 लाख रुपये गुंतवणूक करायची. एका फंडची किंमत आहे 10 रुपये, एका स्कीमची NAV त्याचा रेट आहे 10 रुपये आणि एका दुसऱ्या स्कीमची NAV चा रेट आहे 1500 रुपये. तुम्ही कुठे गुंतवणूक कराल. तुम्ही आपल्यापर्यंत आता आपलं कंडिशनिंग कसं झालंय, स्वस्त और टिकाऊ. आपण काय विचार करू, 10 रुपयामध्ये मला जास्त युनिट्स मिळतात आणि 1500 रुपये. मित्रांनो, तुम्हाला हे विचार करायचे की 1500 रुपये ज्या गोष्टीचा रेट झाला ना, हा सुद्धा ज्यावेळेस चालू झाला होता NAV हा 10 रुपयापासूनच चालू झाला होता. 10 रुपयाचा जो NAV आहे आणि 1500 रुपयाचा जो NAV आहे याच्यामध्ये खूप महत्वाचा फरक आहे, तो एक्सपिरियन्सचा फरक आहे. कारण 10 रुपयाचा जो NAV आहे ह्यानी कधीही पास्ट हिस्ट्री दिलेली नाहीये, पण 1500 रुपयाचा जो NAV आहे ह्यानी नेहमी तुम्हाला पास्ट हिस्ट्री दिलेली आहे. तुम्हाला हे बघायचं आहे की एवढी मोठी NAV त्याचा रेट झाला आहे, याचा अर्थ असा की तो फंड चांगला आहे, त्या फंडला चांगला परफॉर्मन्स आहे. त्या फंडचा जो फंड मॅनेजर आहे त्या व्यक्तींनी त्या फंडचं खूप चांगल्या पद्धतीने ऍडमिनिस्ट्रेशन केलेलं आहे, खूप चांगल्या पद्धतीने अलोकेशन केले आणि स्ट्रॅटेजी त्यांनी परफेक्ट केली आहे. म्हणून बरेच लोकांना हा सुद्धा संभ्रम असेल की ऍक्च्युअली आपण हे सगळं बोलतो पण हे NAV म्हणजे काय. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला हे सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की नेट ऍसेट व्हॅल्यू ह्याला म्हणलं जातं. आणि म्युच्युअल फंड मध्ये ज्यावेळेस आपण गुंतवणूक करतो त्यावेळेस आपण एखादी गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला त्या संदर्भामध्ये म्हणजे त्याच्या बदल्यात जे मिळतात त्याला आपण युनिट्स मिळतात आणि ते युनिट्स मिळतात. त्या युनिट्सची जी किंमत असते ही रोज वर खाली होत असते आणि त्या प्रत्येक युनिटची किंमतला आपण नेट ऍसेट व्हॅल्यू म्हणतो. नेट ऍसेट व्हॅल्यूचा अर्थ काय असतो, शेअर मार्केट सारखा हा खूप वॉलाटाईल नसतं. शेअर मार्केट नेहमी हा डिमांड आणि सप्लाय वरती काम करतं, पण नेट ऍसेट व्हॅल्यूची किंमत जी असते ही पर्टिक्युलर त्या स्कीमच्या परफॉर्मन्सशी निगडीत असते, त्याच्याशी रिलेटेड असते. सो तुम्हाला ज्यावेळेस गुंतवणूक करायची आहे ना, त्यावेळेस ना कधीच तुम्ही NAV रेट बघून तुम्ही गुंतवणूक करू नका. तुम्ही नेहमी ना पास्ट परफॉर्मन्स बघा, त्या फंड मॅनेजरचं ऍसेट अलोकेशन कसं आहे ते बघा, तुमचं स्वतःचं ऍसेट अलोकेशन कसं आहे ते बघा, त्या फंडनी त्याच्या बेंचमार्कला हिस्टॉरिकली कधी बीट केलंय का नाही ते बघा, तो फंडचा एक्सपेन्स रेशिओ काय आहे हे बघा. या सगळ्या झाल्या टेक्निकल गोष्टी. या सगळ्या गोष्टींमधनं सुद्धा तुम्हाला अजून कन्फ्युजन असेल तर तुम्हाला समजण्यासाठी मी एक साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा आता मी आज पुण्यातनं रेकॉर्ड करतो म्हणून मी पुण्याचं एक तुम्हाला उदाहरण देतो. समजा आता मला इथे बॉम्बे पुणे हायवेला एखादी एक जागा घ्यायची आहे आणि त्या जागेची किंमत आज 50 लाख रुपये एकर आहे. ओके, आता त्या 50 लाख रुपये एकर मध्ये मला ती जागा मिळते आणि मला असंच कोणीतरी मला सांगितलं की आज इथून 25-30 किलोमीटर लांब कुठेतरी मला 50 लाखामध्ये 5 एकर जागा मिळते. तर मी मित्रांनो कुठली जागा घेतली पाहिजे. ज्यावेळेस आपण गुंतवणुकीचा विचार करतो ना, तर नेहमी मी जर विचार केला तर माझ्यासाठी एक बिझनेसमॅन म्हणून नेहमी गुंतवणुकीचा विचार कसा बघणार आहे की मी गुंतवणूक केली, मी फक्त गुंतवणूक इमोशनली नाही करता, मला याच्यावरती परतावा काय मिळणार आहे, मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय करणार आहे. कारण जर माझ्या इथे जर मला माहिती आहे की माझी ही जी जागा 50 लाख रुपये आहे, या डेव्हलप्ड ठिकाणी आहे माझी जागा, माझ्या इन फ्युचर जे आहे ह्याच्यामध्ये अप्रिसिएशन जे आहे जागेचं ह्या माझ्या एरियामध्ये जरा जास्त होऊ शकतं. कारण पुढे 20-25 किलोमीटर लांब जाऊन जे आता एकदम दुर्गम पडलेली जागा आहे, जी
एकदम बॅरन लँड ज्याला म्हणतो ते एकदम मोकळं पडलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला डेव्हलपमेंट यायला किती वर्ष जाऊ शकतील आणि त्या आज ज्या रेटला मी आहे त्या रेटला तिथं पोहोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो. म्हणून गुंतवणूक करताना मी भलेही मी विचार काय करेन की मला जागा कमी मिळाली तरी चालेल, पण मी अशा ठिकाणी गुंतवणूक करेन जिथे मला लिक्विडिटी इझिली मिळेल, जिथे मला एक्झिट लगेच मिळू शकतं आणि मला अप्रिसिएशन सुद्धा चांगलं मिळू शकतं. कारण जर उद्या मी समजा 25 किलोमीटर लांब जर ती जागा घेतली, भलेही मला 2 एकर मिळू दे, 5 एकर मिळू दे, आणि त्या जागेची किंमत जरी 1 कोटी जरी एकर जरी झाली, पण मित्रांनो जर त्याला मला बायरच मिळाला नाही तर ती जागेचा उपयोग काय मला. म्हणून मग गुंतवणूक करताना सुद्धा तुम्ही असंच बघितलं पाहिजे की युनिट्सच्या प्राइस वरती जाऊ नका. तुम्ही नेहमी पास्ट परफॉर्मन्स बघा, आता एक्झॅक्टली कुठं आहे ते बघा, हिस्टॉरिकल रिटर्न बघा आणि त्यानंतर तुमचे गुंतवणुकीचे निर्णय घ्या. तुम्ही सुद्धा अजूनही जर संभ्रमात असाल की 10 रुपये आणि 1500 रुपये किंवा 10 रुपये आणि 25 रुपयाचे एनएव्ही प्लस आणि मायनस, हायर एनएव्ही इज इक्वल टू बॅड फंड आणि लोअर एनएव्ही इज इक्वल टू गुड फंड, तर हे चुकीचं आहे. चला आपण आहे ना एका एक्झाम्पलचा सपोर्ट घेऊया आणि एक्झाम्पलच्या सपोर्टने आपल्याला अजून क्लॅरिटी मिळते का पाहूया की खरंच लोअर एनएव्ही चांगला आहे का वाईट आहे किंवा हायर एनएव्ही चांगला आहे का वाईट आहे. मित्रांनो समजा आता तुम्हाला गुंतवणूक करायची, 1 लाख रुपये तुम्ही गुंतवणूक करताय, आपण 1 लाख रुपयाचं जे उदाहरण आहे तेच घेऊया. एका फंडची एनएव्ही रेट आहे 10 रुपये, हा फंड कॅटेगरी आहे ए, आणि एका फंडचे एनएव्ही रेट आहे 500 रुपये, हा फंड कॅटेगरी आहे बी. तर ए कॅटेगरीमध्ये आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो तर 1 लाख रुपये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सरळ सरळ नंबर ऑफ युनिट्स डिवायडेड बाय द व्हॅल्यू, किती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय. सो तुम्ही 1 लाख रुपयामध्ये ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करता 10 रुपयाचे युनिट्स पर प्राइसच्या हिशोबाने, तर तुम्हाला 10,000 युनिट्स अलोकेट केले जातात. आणि सायमल्टेनियसली जे फंड बी आहे त्या फंडमध्ये ज्यावेळेस तुम्ही गुंतवणूक करता तर 1 लाख रुपये तुम्ही गुंतवणूक करता, पण त्याचा एनएव्ही रेट जो आहे हा 500 रुपये. तर तुम्हाला युनिट्स किती मिळतील, तर सिंपल आहे, 1 लाख रुपये भागिले 500 जर तुम्ही केले तर तुम्हाला युनिट्स मिळताना 200 युनिट्स मिळतील. तर इथे तुम्हाला मिळाले 10,000 युनिट्स, इथे तुम्हाला मिळाले 2,000 युनिट्स. ओके, आता तुम्हाला असं वाटेल की इथे तर खूपच कमी मिळाले आणि इथे मला खूप जास्त मिळाले. एक्सेप्ट आहे, फॉर द मोमेंट आपण हा विषय इथेच ठेवूया. आणि 1 वर्षानंतर आपण जर पाहिलं तर 1 वर्षानंतर जर आपल्याला एक गृहीत धरून चालू की हिस्टॉरिकल रिटर्न त्याचा 15% हिशोबाने आपल्याला रिटर्न मिळाला 1 वर्षाच्या, तर आपल्याला कुठे जास्त फायदा होईल हे आपण बघूया. आता 10 रुपयाचा जो एनएव्ही आहे ना मित्रांनो, त्या 10 रुपयाच्या एनएव्ही वरती तुम्हाला 15% जर राईज झाला, तर अप्रिशिएट झाला, तर किती रुपये होईल त्याची, तर त्याची व्हॅल्यू होईल 11.5 रुपये 10 रुपयाच्या एनएव्हीची. बरोबर का. तर 11.5 रुपये गुणिले तुमच्याकडे असलेले 10,000 युनिट्स इज इक्वल टू तुमची व्हॅल्यू 1 लाख रुपये गुंतवणुकीचा परतावा किती आला, 1,15,000. मान्य. सायमल्टेनियसली आता तुम्ही बी मध्ये जाताय, बी कॅटेगरीचं कॅल्क्युलेशन करायला. तुमच्याकडे युनिट्स किती आहेत, तुमच्याकडे युनिट्स आहेत 200 आहेत. आता तुम्ही 500 रुपयाला ज्यावेळेस गुंतवणूक केली आणि ह्या फंडनी सुद्धा तुम्हाला 15% रिटर्न दिला, तर ह्या 500 रुपयाची एनएव्ही 15% रिटर्न मिळाल्यामुळे किती झाली, तर ही झाली 575 रुपये. आता तुम्हाला काय करायचंय, 575 जो एनएव्ही रेट आहे याला मल्टिप्लाय करायचा आहे तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या नंबर ऑफ युनिट्सनी, 200 युनिट्सनी. व्हॅल्यू किती झाली, 1,15,000. मित्रांनो पाहिलं, तुम्ही इथे सुद्धा 1,15,000 मिळतात तुम्हाला. ए कॅटेगरीमध्ये तुम्ही 10 रुपयाच्या एनएव्ही वरती इन्व्हेस्ट केले आणि बी कॅटेगरीमध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्याची व्हॅल्यू सुद्धा 1,15,000 आहे. तर ह्याचा अर्थ काय आला की युनिट प्राइस हे कधीही मॅटर करत नाही तुम्ही गुंतवणूक करताना. आता तुम्हाला असं वाटतं का की अरे माझ्याकडे तर 10,000 रुपये आहेत, माझ्याकडे जास्त पैसे यायला हवे होते, किंवा माझ्याकडे अरे 200 युनिट्स आहेत तर माझे पैसे कमी व्हायला पाहिजे होते. मित्रांनो, नंबर ऑफ युनिट्स हे कधीच तुमचं डिसाइडिंग फॅक्टर नसतं. तुमचं जे डिसाइडिंग फॅक्टर असतं हे नेहमी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचं पर्सेंटेज असतं. नंबर ऑफ युनिट्स अक्युमुलेट करण्याची एक प्रकार वेगळा आहे, त्यावेळेसचा तो टॉपिक वेगळा आहे, आम्ही ते सांगत असतो. तो नंबर ऑफ युनिट्स अलोकेट करण्याचं म्हणजे त्याचं अलोकेशन रेट तुम्ही वाढवून घ्या, हे नेहमी मंदीच्या काळात म्हणलं जातं. ज्यावेळेस तुम्ही एसआयपी वगैरे बंद करण्याचा विचार करता किंवा ज्यावेळेस मार्केट खाली पडत असतं त्यावेळेस तुमच्याकडे नंबर ऑफ युनिट्स वाढले पाहिजेत, कारण कालांतराने ज्यावेळेस मार्केट वरती जातं त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचा कंपाऊंडिंग इफेक्ट मिळतो आणि ते प्राइस डिस्ट्रीब्युशन मध्ये इफेक्ट दिसून येतो. मित्रांनो, मला वाटतं या व्हिडिओने तुम्हाला आतापैकी बऱ्यापैकी क्लॅरिटी मिळाली असेल की तुम्ही गुंतवणूक करताना तुम्ही कुठल्या विचाराने केली पाहिजे. नॉट नेसेसरी की कमी एनएव्हीचा आहे म्हणून तो फंड खराब आहे किंवा जास्त एनएव्हीचा आहे म्हणून आहे. एक लक्षात घ्या, ज्या युनिटनी तुम्हाला प्राइस ज्यांनी कमी चालू केली आहे ना त्यांनी आतापर्यंत काहीच ऊन पाऊस पाहिलेला नाहीये, पण ज्या एनएव्हीनी 1500 रुपये मजल गाठलेली ना, एक लक्षात घ्या, ह्या एनएव्हीनी चालू सुद्धा होताना त्यांनी 10 रुपयांनी चालू केली आहे. याचा अर्थ काय की त्यांनी 2008चं क्रायसिस बघितलंय, त्यांनी 2020चं करोना काळ बघितलाय, त्यांनी 2016चं नोटबंदी बघितलंय
आणि या सगळ्या गोष्टींनंतर सुद्धा तो आज स्थिरपणे 1500 रुपयाला ओढतोय. मी हा NAV प्रमोट करत नाहीये, पण मी तुम्हाला एक फक्त डिफरन्स सांगतोय की हा कसा कम्पेअर केला जातो. सो नॉट नेसेसरी की हा NAVच चांगला आहे किंवा हा 10 रुपयाचा उद्या 1500 होऊ शकत नाही. पण गुंतवणूक करताना तुम्ही नेहमी ऍसेट ॲलोकेशनला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, NAVला कधीच इम्पॉर्टन्स दिला नाही पाहिजे. तुमचे गोल्स हे तुमच्या लक्षासमोर असले पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठे पोहोचायचं, काय करायचं आहे या हिशोबामध्ये तुम्ही गुंतवणुकीचे निर्णय घेतले पाहिजे. हे YouTube वगैरे हे जे माध्यम आहे ना, हे फार जेनरिक माध्यम आहे. इथे तुम्हाला फक्त जेनरिक ऍडवाइस मिळते, पण तुम्ही जेनरिक ऍडवाइस घेऊन तुम्ही स्वतःच्या फायनान्शियल डिसिजन जर घेत असाल इन्व्हेस्टमेंटचे, तर हे खूप मोठं फायनान्शियल मिस्टेक तुम्ही करत आहात. मित्रांनो, माझ्या टीमशी संपर्क साधा. तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल, माझ्या टीमला कळवा. तुमचं एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट जर आमच्याकडनं ऑडिट करून घ्यायचं असेल ॲब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट, तर ते तुम्ही करून घ्या. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं कोणता फंड तुमच्या कामी येत नाहीये किंवा तुमच्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचत नाहीये, त्याची क्लॅरिटी जर नसेल, तर आपण त्या संदर्भामध्ये सुद्धा सविस्तर चर्चा करू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओज आम्ही इन्फॉर्मेटिव्ह या चॅनलवरती अपलोड करत असतो. असाच सपोर्ट करा. धन्यवाद. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. पास्ट परफॉर्मन्स हे फ्युचर रिटर्न्सची गॅरंटी नाही. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरशी सल्लामसलत करावी. मी संतोष गोसावी, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 109292. माझ्याशी संपर्क करायचा असल्यास व्हॉट्सअप क्रमांक 7972645522 या नंबरवर संपर्क साधावा.